मुंबई व उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात. पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा. IMDने अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला. आज तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक असून पावसामुळे गाड्या उशिराने धावत आहेत. रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. नवी मुंबईत नालेसफाईच्या टेंडरमुळे महानगरपालिकेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह. कमिशनरने मान्य केले की गाळ काढण्याचे काम अद्याप अपुरे आहे. यंदाच्या BMC निवडणुकीत तुटलेले राजकीय संबंध जुळण्याची शक्यता आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे व मनसेला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात मनसेने दिली सकारात्मक संकेत. भारतातील पहिली बुलेट ट्रेन 2028 पर्यंत साबरमती ते वापी विभागात धावेल. 2030 पर्यंत अहमदाबाद मुंबई कॉरिडॉर पूर्णपणे सुरू करण्याची शक्यता. MMRDA रमाबाई आंबेडकर नगरमधील झोपडपट्ट्यांच्या जागी 22 मजली 11 इमारती उभारणार. पुनर्विकास प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. 2 दिवसात 93 नवीन रुग्ण, एकूण 166 सक्रिय रुग्ण. सर्वाधिक प्रकरणं मुंबईत नोंदवली गेली आहेत. मुंबईहून दिल्लीला जाणारी इंडिगो फ्लाईट खराब हवामानामुळे वाराणसीत उतरणे भाग पाडले. 1 तासाने पुन्हा दिल्लीसाठी उड्डाण. प्रवासी त्रस्त. दहशतवाद्यांना भारतात दफन केले जाणार नाही आणि त्यांच्या जनाजाची नमाजही होणार नाही. चीफ इमाम डॉक्टर उमर अहमद यांनी जारी केले फतवा. रविवारी सकाळी पावसामुळे टायर घसरल्याने ठाणे बेलापूर रोडवर ट्रक उलटला. चालक जखमी. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करत आहेत. उल्हासनगरमधील गायकवाड पाडा परिसरात 5 दिवसांपासून कचरा न उचलल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. आरोग्याच्या समस्यांबाबत चिंता वाढली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या NDA बैठकीत सहभागी होणार. बदलापूर कर्जत पुणे महामार्गावर रविवारी भीषण वाहतूक कोंडी झाली. सहलीसाठी निघालेल्या गर्दीमुळे 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. RSS प्रमुख मोहन भागवत म्हणाले, हिंदू समाज ताकदवान झाला पाहिजे तरच जग त्याची दखल घेईल. भारतातील बळकट हिंदू समाजामुळे जागतिक हिंदूंनाही बळ मिळेल. ठाण्यातील कोपरी भागात 63 वर्षीय इस्माचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. पोलिसांनी शव ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे. चौकशी अजूनही सुरू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्राच्या 3 दिवसीय दौऱ्यावर. नागपूर, कामठी, नांदेड व मुंबईतील विविध प्रकल्पांना दिले जाणार हिरवे झेंडे. 2048 पर्यंत महाराष्ट्र $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प. CM फडणवीस यांनी नीती आयोगासमोर सादर केला आर्थिक रोडमॅप. सलमान खानच्या घरी जबरदस्तीने शिरलेल्या महिलेवर यापूर्वीही सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. बदलापुराच्या पूर्व भागात दाट धुके आणि रासायनिक वायूंमुळे प्रदूषण वाढले. नागरिकांना श्वास घेण्यास त्रास. प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप व्यक्त. छत्रपती संभाजीनगर पैठण मार्गावर मिनी ट्रक व मालवाहू ट्रकमध्ये जोरदार धडक. अपघातात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी. पोलीस तपास सुरू.